वाकडमधील पार्क आयव्हरी पार्क स्ट्रीट सोसायटीत नवरात्री उत्सवाची धूम. पावसाचे आव्हान असूनही रहिवाशांचा उत्साह कायम. नमस्कार, मी जयश्री सोनवणे, रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. 9 दिवस देवीची स्थापना, दांडिया, गरबा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि फूड स्टॉलमुळे संपूर्ण सोसायटी जल्लोषमय झाली आहे. सोसायटीचे चेअरमन दिनेश रोकडे, सचिव पराग भोले आणि व्हाईस चेअरमन तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख जिनल वखारिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वीपणे पार पडत आहे. नवरात्री सोबतच 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि इतर जयंती उत्सवही मोठ्या उत्साहात या सोसायटीत पार पडत असतात. सांस्कृतिक समितीच्या पुढाकाराने आणि रहिवाशांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला आहे. नमस्कार, माझं नाव जिनल आहे. मी व्हाईस चेअरमन पार्क आयव्हरी पार्क स्ट्रीटमधनं बोलतेय. आमच्या इथं आय थिंक पूर्ण वाकड एरियामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये फक्त आमची एकच सोसायटी आहे जिथे 9च्या 9 दिवस नवरात्र होतं आणि खूपच चांगला साजरा होता. देवी माच्या कृपाने सगळं चांगलं होत आहे. आज तुम्ही बघू शकता, इतका पाऊस आहे तरी आमच्या लोकांचा उत्साह बघा. सगळे इतकं चांगलं करतायत आणि त्यासाठी मी सगळ्यात पहिलं तर आधी सगळ्यात थँक्स म्हणेल. आमचे जे स्टाफ आहे, आमचा रमेश भाऊ आहे, सतीश भाऊ आहेत, हे ज्यांच्या सगळे इलेक्ट्रिशियनचे कामं किंवा हे सगळं आयोजन करणारे सगळे त्यांनी सपोर्ट करणारे आम्हाला आहे, तर त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतोय. हो, आमचे सगळे इथे तुम्हाला बघायला मिळेल की सगळ्या जातीचे किंवा सगळे आमचे जे कोणी कम्युनिटी आहेत सगळे मिळून आम्ही करतो इथे. तर आमचं खूपच चांगलं कम्युनिटी स्पिरिट आहे इथं आणि सगळ्यांचं खूपच चांगलं काय म्हणतात ते एकमेव मत आहे सगळ्यांचं, म्हणून आम्ही 9च्या 9 दिवस साजरा करतो. हो, दरवर्षी असंच होतं आणि देवी माची कृपा असेल तर पुढच्या अजून कितीही वर्ष असंच करेन आम्ही. नमस्ते, मी दिनेश रोकडे, चेअरमन पार्क आयव्हरी सोसायटी. तर आमची ही कॉस्मोपॉलिटन सोसायटी असल्या कारणाने भारतातील वेगवेगळ्या राज्यातील लोक इथे राहतात. तर असे जे सण आहेत, नवरात्रीसारखे, गणेशोत्सव असेल, या निमित्ताने सोसायटीतले सगळे लोक एकत्र येऊन हे सगळे सण सेलिब्रेट करतात. त्याच्यामुळे याच्यात सोसायटीत एकोपा निर्माण होतो, लोक एकमेकाला भेटतात. या धकाधकीच्या आयुष्यामध्ये लोकांना हा 9 दिवस, गणपती 10 दिवस एकत्र सण साजरा करायला मिळतो. मी पराग भोळे आणि मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे आणि इथे सगळे आमचे कमिटी मेंबरनी सहकार्य कल्चरल कमिटीला केलेलं आहे आणि त्यांनी मोठ्या उत्साहात इथे साजरा केला आहे, ऑर्गनाईज पण केलेला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, इकडे आम्ही नवरात्रीसोबत फूड स्टॉल पण ऑर्गनाईज केलं आहे की रात्रीच्या वेळेस लोकांना उशीर होतो आणि घरी स्वयंपाकाला पण उशीर होतो, त्याच्यामुळे आम्ही इथे ती पण व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे सगळं खानपान आणि इकडे नृत्य पण साजरा होतो आणि गरबा साजरा करतो इकडे. ऋतु नाम है मेरा और हम यहाँ पे 9 दिन माता जी की स्थापना करते हैं और नवरात्रि सेलिब्रेट करते हैं और सब लोग बहुत उत्साह से और खुशी से इसमें पार्टिसिपेट करते हैं. नमस्कार. पूर्ण 9 दिवस आम्ही गरबा खेळतो. यावर्षी पाऊस आला, सगळं झालं, पण कोणाचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. इकडे जवळपास रोज आमचे स्टॉल लागतात. लोक सगळ्यांनी डिनर करणं बंद केलेलं आहे. सगळे इकडे पूर्ण 9 दिवस आम्ही पूर्णपणे ब्लास्ट करतो इकडे. हॅपी नवरात्री ऑल. नवरात्रि को 9 दुर्गा मैया का उत्सव मनाते हैं, जिसे जलसा करते हैं यहाँ पर, और हर त्यौहार या बार त्योहारी में बहुत अच्छे से मनाते हैं. अभी हाल ही में गणेश उत्सव बहुत ही जोर शोर से मनाया गया और हर त्यौहार में हम बहुत धूमधाम से सभी लोग मिलकर एक फैमिली के रूप में यहाँ पे उत्सव मनाते हैं. सोसाइटी का इस बार का इवेंट एक से बढ़कर एक हो रहा है. इस बार कमेटी वाले सब बहुत मेहनत ले रहे हैं, उनको हमारी तरफ से बहुत बहुत धन्यवाद है और बहुत ही अच्छे प्रोग्राम अरेंज कर रहे हैं और आशा है वो आगे भी बहुत अच्छे प्रोग्राम अरेंज करेंगे.
इथपर्यंत आलाय तर जेवून जा. आमच्यात असंच कोणी जात नाही. देवीचा प्रसाद म्हणून घ्या. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज.